नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमनी। आज इयत्ता 8वी भूगोल या विषयाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। तर पाठाचं नाव आहे 7वा लोकसंख्या। पाठाचं नाव आहे भारतातील लोकसंख्या। मग बघा, इथं काही प्रश्न दिलेले आहेत किंवा शोधा पाहू असं त्यांनी सांगितलेले आहे। किती जण अनुपस्थित आहेत किंवा तुमच्या वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या किती आहे किंवा त्यापैकी मुले मुली यांची संख्या किती आहे किंवा शाळेतील मुला मुलींची संख्या किती आहे, वर्गात विद्यार्थी संख्या जास्त आहे किंवा कोणत्या वर्गात सर्वात जास्त अनुपस्थिती आहे, असं प्रश्न विचारवणे ह्यासारख्या कृतीतून तुम्ही शाळेतील विद्यार्थी संख्येसंदर्भातील माहिती मिळवली। म्हणजे अशाच प्रकारे गाव म्हणा, तालुका म्हणा, जिल्हा म्हणा, राज्य, देश व जागतिक पातळीवरील लोकसंख्येची माहिती आपण मिळवू शकतो। ही माहिती मिळवताना वय आणि लिंग रचना म्हणा, संरचना म्हणा, साक्षरता इत्यादीचा आपल्याला विचार करावा लागतो। म्हणजे एखाद्या प्रदेशाच्या विकासासाठी अनेक घटक उपयुक्त असतात, त्यातील संख्या हा एक महत्त्वाचा घटक आहे। कोणत्याही प्रदेशातील लोकसंख्येचा अभ्यास करताना खालील मुद्दे विचारात घ्यावे लागतात। म्हणजे लोकसंख्येची वाढ, लोकसंख्येचे वितरण म्हणा, लोकसंख्येची घनता आणि लोकसंख्येची रचना। अशा प्रकारे लोकसंख्येचं स्पष्टीकरणाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। म्हणजेच आता आपण लोकसंख्येची वाढ कशा प्रकारे होते हे आपण पाहणार आहोत। पहिल्यांदा वरील कृतीतून आपल्याला असे लक्षात येते की इतर तपशील सुद्धा सांगितलेला आहे। एकूण लोकसंख्या किती आहे 2016 मध्ये, अ शहरामध्ये किती आहे, ब शहरामध्ये किती आहे, एकूण जन्मलेले मुलांचे प्रमाण किती आहे, त्याच्यामध्ये बदल किती प्रमाणात झालेला आहे, मृत्यू पावलेल्या मुलांची संख्या किती आहे, बाहेरून आलेले बाहेर गेलेले किती आहे, एकूण लोकसंख्या 2017 पर्यंतच्या कालावधीची माहिती दिलेली आहे। म्हणजे कोणत्या शहरात जन्माला आलेली मुले जास्त आहेत, कमी आहेत, ह्याचा सुद्धा आपण आढावा तथ्याच्या किंवा सारणीच्या आधारे आपण पाहू शकतो। मग लोकसंख्येची वाढ म्हणजे वरील अशा कृतीतून आपल्याला असं लक्षात येते की प्रदेशाच्या लोकसंख्येत सतत बदल होत असतो। म्हणजे प्रत्येक प्रदेशाच्या लोकसंख्येत काय होतं सतत बदल होत असतो। काही वेळेस लोकसंख्या कमी होते तर काही वेळेस ती वाढते। म्हणजे ही वाढ किंवा घट पुढील घटकांशी काय असते, निगडीत असते। यात प्रामुख्याने जन्मदर आहे, मृत्यूदर आहे, सरासरी आयुर्मान असतो, स्थलांतर इत्यादीचा काय होतो समावेश होतो। म्हणजे जन्मदर म्हणजे एका वर्षात, जन्मदर म्हणजे नेमकं कसं, एका वर्षात दर हजारी लोकसंख्या मागे जन्मलेले एकूण जिवंत अर्भकाची संख्या जन्मदर दर्शवते। तर ब आहे मृत्यूदर, म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत दर हजारी लोकसंख्येमागे एकूण मृत झालेल्या व्यक्तींची संख्या काय आहे, मृत्यूदर दर्शवते। अशा प्रकारे मृत्यूदर याला म्हटलं जातं। त्यानंतरचा आहे आयुर्मान। बघा, एखाद्या प्रदेशातील व्यक्तीच्या जन्माच्या वेळेची अपेक्षित सरासरी म्हणजे आयुर्मर्यादा होय। एखाद्या प्रदेशातील व्यक्तीच्या जन्माच्या वेळेची अपेक्षित सरासरी म्हणजे आयुर्मर्यादा होय। त्यानंतरचा आहे स्थलांतर। बघा, व्यक्ती किंवा व्यक्ती समूह दुसरीकडे जाणे किंवा दुसरीकडून येणे, एखाद्या प्रदेशातून बाहेरून वास्तव्यासाठी व्यक्ती येणे म्हणजे स्थलांतर किंवा त्या प्रदेशातून इतर ठिकाणी वास्तव्यासाठी व्यक्ती जाणे म्हणजे बहिर्स्थलांतर होय। वरील सर्व घटकांचा लोकसंख्या वाढीवर परिणाम होतो। जन्मदर व मृत्यूदरातील फरक ठळकपणे लोकसंख्येच्या नैसर्गिकरित्या होणाऱ्या बदलास कारणीभूत ठरतो। म्हणजे त्याचप्रमाणे व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाचे स्थलांतर लोकसंख्येत सतत बदल घडवितात। लोकसंख्येच्या अमर्याद वाढीमुळे प्रदेशातील संसाधनावर ताण पडतो। म्हणजे याउलट लोकसंख्या वाढ नियंत्रित असेल तर संसाधनाची उपलब्धता योग्य प्रमाणात राहते। लोकसंख्या नियंत्रणात असणे हे त्या प्रदेशाचे विकासाचे निर्देशक असते। अशा प्रकारे स्थलांतराबद्दल पाहिलं। आता आपण भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये लोकसंख्येचे वितरण पाहणार आहोत। लोकसंख्येचे वितरण पाहणार आहोत। बघा, ज्याप्रमाणे चवळीचे दाणे दोन वेगवेगळ्या आकारमानाच्या क्षेत्रात विखुरले जातात तसे मोठ्या क्षेत्रात वितरण विरळ दिसते, तर कमी आकारमानाच्या क्षेत्रात वितरण दाट दिसते। अशा प्रकारे प्रदेशाची लोकसंख्या देखील त्या प्रदेशात कशा रीतीने विखुरलेली आहे हे लोकसंख्येच्या वितरणावरून समजते। आता इथं लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक सांगितलेले आहेत। एक आहे प्राकृतिक घटक, दुसरा आहे आर्थिक घटक, तिसरा आहे राजकीय घटक आणि सामाजिक घटक। प्रथम आपण प्राकृतिक घटकाबद्दल मुद्द्यांबद्दल पाहणार आहोत। स्थान आहे, प्राकृतिक रचना आहे, मृदा, हवामान, खनिज संपत्ती आहे। तर आर्थिक घटकामध्ये शेती आहे, कारखानदारी आहे, नागरीकरण आहे, वाहतूक आणि बाजारपेठ आहे।
तर राजकीय घटकांमध्ये युद्ध आहे, राजकीय अस्थिरता आहे, राजकीय धोरण आहे, तर सामाजिक घटकांमध्ये वंश, धर्म, भाषा, रूढी व परंपरा आहेत. अशा प्रकारे आपल्याला लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकाबद्दल माहिती घेता येतं. तर प्रदेशाची लोकसंख्या देखील त्या प्रदेशात कशा रीतीने विखुरलेले आहे हे लोकसंख्येच्या वितरणावरून समजते. प्रदेशानुसार काही ठिकाणी पर्वत तर काही ठिकाणी सपाट मैदान असते. भौगोलिक परिस्थिती भिन्न भिन्न असते. काही विभाग साधन संपत्तीचे संपन्न असतात, तर काही प्रदेशात साधन संपत्ती मर्यादित स्वरूपात असतात. तर काही प्रदेशात या परिस्थितीचा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होतो. म्हणजे मुबलक साधन संपत्ती असलेल्या प्रदेशात साहजिकच लोकसंख्या जास्त असते. या भागात लोकसंख्या वितरण दाट असते. तर साधन संपत्ती कमी असलेल्या तसेच अनुकूल हवामान नसलेल्या किंवा उंच सखलपणा जास्त असलेल्या भागात लोकसंख्या कमी असते. या प्रदेशात लोकसंख्येचे वितरण विरळ आढळते. अशा प्रकारे लोकसंख्येच्या वितरणाबद्दल आपण माहिती पाहिलेली आहोत. 2x2 मीटर आकाराचा चौरस आखून घ्या. या चौरसात सुरुवातीला 2 मुलांना उभे करावं. थोड्या थोड्या कालावधीने 4 मुले, नंतर 6 मुले, पुढे 8 मुले असे चढत्या क्रमाने मुलांची संख्या ती वाढवावी. म्हणजे प्रत्येक वेळी मुलांची संख्या वाढवताना पुढील प्रश्न विचारा. म्हणजे तुम्ही दिलेल्या क्षेत्रात सहज हालचाल करता येते काय, ह्या गोष्टी प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. आणखी मुले चौरसात उभी केली तर ती चालतील काय, वरील प्रश्नांची ज्यावेळी नकारात्मक उत्तरे येतील त्यावेळेस वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना केलेल्या कृतीबद्दल त्याची निरीक्षणे नोंदवण्यास सांगावी व वर्गात लोकसंख्येच्या घनतेच्या संदर्भाने चर्चा घडवून आणावी असे सांगितले जातं. आता आपण भौगोलिक स्पष्टीकरण पाहणार आहोत. त्यामध्ये लोकसंख्येची घनता आपण पाहणार आहोत. लोकसंख्येची घनता आपण पाहणार आहोत. बघा, देशातील लोकसंख्या व क्षेत्रफळ याचे गुणोत्तर म्हणजेच लोकसंख्येची घनता. लोकसंख्या वितरणाचे विवेचन करताना लोकसंख्या घनतेचा विचार केला जातो. घनता खालील सूत्रानुसार काढली जाते. म्हणजे लोकसंख्या घनता बरोबर प्रदेशातील लोकसंख्या भागिले प्रदेशाचे क्षेत्रफळ. आता तक्ता पूर्ण करा. इथं राज्य दिलेले आहेत, लोकसंख्या दिलेली आहे, क्षेत्रफळ आणि घनता दाखवलेल्या आहेत. उत्तर प्रदेश या राज्यात लोकसंख्या किती आहे? 19 अब्ज 98,12,341 आहे. तर क्षेत्रफळ 2,40,926 आहे. अशा प्रकारे उत्तर प्रदेश म्हणा, महाराष्ट्र म्हणा, तमिळनाडू म्हणा, राजस्थान म्हणा, मणिपूर, गोवा यांचं लोकसंख्या 2014 सालची त्यांची क्षेत्रफळ आणि घनता इतर दाखवलेले आहेत. म्हणजे एखाद्या प्रदेशाचे क्षेत्रफळ व तेथील लोकसंख्या यावरून दर चौरस किलोमीटर किती लोक राहतात हे समजते. लोकसंख्येची घनता सर्वत्र सारखी नसते. काही प्रदेश क्षेत्रफळाने लहान असून लोकसंख्या जास्त असल्याने घनता जास्त आहे. उदाहरण म्हणजे गोवा काही प्रदेश क्षेत्रफळाने मोठे असून लोकसंख्या कमी असल्याने तेथे घनता कमी असते. उदाहरण म्हणजे राजस्थान असं आपण म्हणतो. बघा, आता आपण लोकसंख्येची रचना पाहणार आहोत. लोकसंख्येची वेगवेगळ्या उपघटकात वर्गवारी करता येते. उपघटकांमधील परस्पर सहसंबंधाच्या अभ्यासातून त्या प्रदेशातील लोकसंख्येची रचना व गुणवत्ता समजते. म्हणजे संज्ञामध्ये पुरुष आहे, कुमार आहे, निरक्षर, बालक, बेरोजगार, शिशु, साक्षर, ग्रामीण, कार्यरत गट, नागरी, स्त्री, वृद्ध, युवक, अवलंबित गट, प्रौढ इत्यादी अशा प्रकारे वरील संज्ञांची खालील घटकांतर्गत वर्गवारी करा. लिंग, वय, ग्रामीण, नागरी, साक्षरता कार्यक्रम. लोकसंख्येचे वरील मुद्द्यांप्रमाणे उपघटक केले जातात. या उपघटकांचा व त्यातील परस्पर संबंधाचा अभ्यास लोकसंख्या रचनेत केला जातो. लिंग गुणोत्तरामध्ये लोकसंख्येची लिंग गुणोत्तर स्त्री आणि पुरुष विभागणी ही सर्वात नैसर्गिक व सहजगत्या लक्षात येणारी विभागणी होय. लोकसंख्येत दोन्ही घटक आहे सर्वसाधारणपणे समप्रमाणात असणे हे लोकसंख्येचे संतुलन दर्शवतात. लोकसंख्येच्या अभ्यासात स्त्री पुरुष प्रमाण हे महत्त्वाचे मानले जाते. हे प्रमाण पुढील प्रमाणे काढले जाते. म्हणजे लिंग गुणोत्तर प्रमाण इज इक्वल टू स्त्रियांची एकूण संख्या भागिले पुरुषांची एकूण संख्या गुणिले 1000. म्हणजे दर 1000 पुरुषांमध्ये स्त्रियांची संख्या कमी असल्यास त्यास लिंग गुणोत्तर कमी आहे असे मानतात. तर दर 1000 पुरुषांमध्ये स्त्रियांचे प्रमाण जास्त असल्यास हे लिंग गुणोत्तर जास्त आहे असे मानतात. अशा प्रकारे स्त्रियांची संख्या हरियाणामध्ये किती आहे, बिहारमध्ये किती आहे? हरियाणामध्ये 801,
79 तर आहे, तर 1000 पुरुषांमागे, तर बिहारमध्ये 918 आहे, तर महाराष्ट्रामध्ये 929 आहे, छत्तीसगडमध्ये 991 आहे, केरळमध्ये 1084 आहे. अशा प्रकारे लिंग गुणोत्तर प्रकार आपण 2011 सालचं पाहिलेलं आहोत. वरील आलेखाचा अभ्यास करून खालील प्रश्नांची उत्तरे सुद्धा आपण देऊ शकतो. कोणत्या राज्यात किती लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे, कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे, वगैरे वगैरे. त्यानंतरचं आपण ज्या ठिकाणी स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त असते त्या ठिकाणी प्रामुख्याने पुरुषांचे बहिस्थलांतर जास्त असते. हे स्थलांतर बहुतेकदा रोजगार निर्मितीत होते, म्हणजे उदाहरण म्हणजे केरळ. परंतु ज्या ठिकाणी स्त्रियांचे प्रमाण कमी असते तेथे प्रामुख्याने स्त्रियांचा जन्मदर हे काय असतो, कमी असतो. अशा प्रकारे आता आपण भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये वयोगटाचं प्रमाण पाहणार आहोत. बघा, आता वयोगट प्रमाणामध्ये एखाद्या प्रदेशातील लोकसंख्येतील उपघटक जेव्हा वयोगटानुसार विचारात घेतले जातात तेव्हा त्यास लोकसंख्येची वयोगट रचना असे समजले जाते. या वयोगट रचनेचा उपयोग भविष्यातील वयोगट रचनेतील गतिमानता समजण्यासाठी होतो. त्याचप्रमाणे कार्यरत गट व अवलंबित गटाचे प्रमाण लक्षात घेण्यासाठीही होतो. अशा प्रकारे भारतात कार्यक्षम लोकसंख्या गट म्हणजे 15 ते 59 या वयातील व्यक्तीचा गट होय. या गटातील व्यक्ती नोकरी व्यवसायात व्यस्त असतात, प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेत प्रत्यक्षरित्या सहभागी असतात. ज्या प्रदेशात अशा गटाचे व त्यातही तरुण व्यक्तीचे प्रमाण जास्त असते अशा प्रदेशाचा विकास झपाट्याने होतो. अवलंबित लोकसंख्येचे 2 उपगटक केले जातात. 15 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या व्यक्ती या पूर्णपणे कार्यक्षम गटावर अवलंबून असतात. 60 वर्षे व त्यापेक्षा जास्त वय असलेले व्यक्ती देखील अवलंबित गटात येतात, परंतु त्याचे ज्ञान व अनुभव हा या गटाचा अमूल्य ठेवा असतो व तो सर्व समाजाला उपयुक्त ठरतो. अशा प्रकारे वयोगटाचं प्रमाण आपण पाहिलेलं आहोत. आता कार्यानुसार लोकसंख्येची रचना पाहणार आहोत. तर प्रदेशातील लोकसंख्येचे कार्यकारी व अकार्यकारी अशा गटात वर्गीकरण केलं जातं. जे लोक कार्यक्षम वयोगटात असूनही नोकरी किंवा व्यवसाय करत नाहीत त्यांना अकार्यकारी समजले जाते. अकार्यकारी गटातील लोक हे कार्यरत लोकांवर अवलंबून असतात. जर प्रदेशातील कार्यकारी लोकांचे प्रमाण अधिक असेल तर त्या लोकसंख्येस उद्यमशील मानले जाते, म्हणजे अशा प्रदेशाचा विकास वेगाने होतो. त्यानंतरचं आहे निवास स्थान. बघा, प्रदेशातील लोकसंख्येची विभागणी ग्रामीण अथवा नागरी अशा निवासी गटात केली जाते. प्रदेशातील अन्नधान्याची उत्पादक असते. नागरी लोकसंख्या ही अन्नधान्यासाठी ग्रामीण लोकसंख्येवर काय आहे, अवलंबून असते. आता इथं तक्ता दिलेला आहे. स्तंभालेख तयार करून देशांमधील साक्षरतेबद्दल वर्गात चर्चा करा आणि त्याबद्दल टीप लिहा असं सांगितलेलं आहे. तर अनेक देशाची माहिती दिलेली आहे. तिथं अर्जेंटिना आहे, तिथं 98.1% साक्षरता आहे. त्यानंतर ब्राझीलमध्ये 92.6% साक्षरता आहे. भारतमध्ये 72.1% साक्षरता आहे. चीनमध्ये 96.4% साक्षरता आहे. बांगलादेशमध्ये 61.5% साक्षरता आहे. पाकिस्तानमध्ये 56.4% साक्षरता आहे. इराणमध्ये 68.8% साक्षरता आहे. अफगाणिस्तानमध्ये 38.1% साक्षरता आहे. अशा प्रकारे साक्षरताबद्दल आपण माहिती पाहिलेली आहोत. अगोदर आपण साक्षरता या मुद्द्याविषयी चर्चा करूया. साक्षरता बघा, समाजामध्ये काही लोक साक्षर असतात तर काही निरक्षर असतात. आपल्या देशात व्यक्तीस लिहिता वाचता येत असेल तर तिला साक्षर समजले जाते. ही व्याख्या वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या स्वरूपात असू शकते. साक्षरतेचे शेकडा प्रमाण हे त्या प्रदेशातील लोकसंख्येच्या गुणवत्तेवर प्रकाश टाकते. म्हणजे वय वर्षे 0.7 पेक्षा अधिक वयोगटातील लोकांचे वर्गीकरण साक्षर किंवा निरक्षर अशा गटात केले जाते. म्हणजे साक्षरता हा घटक सामाजिक व आर्थिक प्रगतीचा निर्देशांक समजला जातो. साक्षरतेचे प्रमाण अधिक असल्यास देश सामाजिक व आर्थिकदृष्ट्या अप्रगत होतो. म्हणजे साक्षरतेमुळे सुसंस्कृत व प्रगतिशील समाज निर्माण होतो. अशा प्रकारे साक्षरताबद्दल आपण माहिती पाहिलं. नंतरचं आहे स्थलांतर. स्थलांतर म्हणजे व्यक्ती किंवा समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यासाठी जाणे. म्हणजे स्थलांतर हे अल्पकाळ, दीर्घकाळ व कायमस्वरूपी असते. उदाहरण म्हणजे विवाह, शिक्षण, व्यवसाय, बदली, पर्यटन, नैसर्गिक आपत्ती म्हणा, युद्ध इत्यादी कारणांमुळे लोक स्थलांतर करतात. म्हणजे स्थलांतराचे अनेक प्रकार केले जातात. लोक ज्या भागातून स्थलांतर करतात त्या भागात लोकसंख्या कमी होते.
त्यामुळे त्या प्रदेशात मनुष्यबळाची कमतरता जाणवते. याउलट लोक ज्या भागात स्थलांतर करतात ते लोकसंख्या वाढून सार्वजनिक सेवा सुविधांवर ताण पडतो. स्थलांतरामुळे लोकसंख्या रचनेतही बदल होत असतो. अशा प्रकारे स्थलांतराबद्दल आपण माहिती पाहिलेलं आहोत. खालील तक्त्याच्या आधारे स्थलांतर होऊन आलेल्या लोकसंख्येची टक्केवारी सुद्धा आपण पाहता येतं. अफगाणिस्तानमध्ये 0.14% आहे, तर ब्राझीलमध्ये 0.34% आहे. अशा प्रकारे कुवेत म्हणा, बांगलादेश म्हणा, जर्मनी, हाँगकाँग, इस्रायल, भारत, ओमान, सौदी अरेबियामध्ये 25.25% आहे, तर ग्रेट ब्रिटनमध्ये 8.98% आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थांमध्ये 12.81% आहे. म्हणजे कोणकोणत्या देशातील लोकसंख्येमध्ये स्थलांतरिताचे प्रमाण 10% पेक्षा कमी आहे. अशा प्रकारे आता आपण भौगोलिक स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये स्थलांतर हा एक महत्त्वाचा घटक आहे. स्थलांतरामुळे प्रदेशातील लोकसंख्येचे पुनर्वितरण होते, लोकसंख्येच्या रचनेत बदल होतो. वरील तक्त्यात काही देशांमध्ये स्थलांतर लोकसंख्येची टक्केवारी दिली आहे. म्हणजे स्थलांतरित लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेल्या देशांमध्ये प्रामुख्याने नोकरी व व्यवसायाच्या संधी म्हणा, नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता म्हणा, आर्थिक विकास इत्यादी घटक कारणीभूत ठरतात. म्हणजे याउलट राजकीय व सामाजिक परिस्थिती, आर्थिक मागासलेपण इत्यादी कारणांमुळे स्थलांतरिताचे प्रमाण कमी असते. भारतासारख्या देशात स्थलांतरिताची टक्केवारी कमी असली तरी भारतातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेने ही संख्या जास्त असल्याचे दिसून येते. अशा प्रकारे स्थलांतराबद्दल आपण माहिती पाहिलेली आहोत. आता लोकसंख्या एक संसाधन या मुद्द्याबद्दल आपण चर्चा करूयात. लोकसंख्या एक संसाधन या मुद्द्याविषयी आपण पाहणार आहोत. कोणत्याही देशाच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासात लोकसंख्या हे संसाधन महत्त्वाचे आहे. म्हणजे लोकांच्या संख्येपेक्षा त्याची गुणवत्ता ही काय आहे, महत्त्वाची असते. म्हणजे साक्षरतेचे प्रमाण, लिंग गुणोत्तर, वयोगट याबरोबरच आरोग्य, शैक्षणिक पातळी इत्यादी गोष्टीचा विचार लोकसंख्येस संसाधन मानताना केला जातो. म्हणजे लोकसंख्येच्या गुणवत्तेनुसार कुशल व अकुशल मनुष्यबळाचा पुरवठा होतो. त्यामुळं 42 वर अगोदर दिलेले सांगा पाहू मधले उदाहरणात तुम्ही पाहिले की अ आणि ब शहराची लोकसंख्या वाढली, याचा अर्थ तिथे लोकसंख्येमध्ये वृद्धी झाली. पण तुम्ही तिथल्या विकासाबद्दल काही सांगू शकता का? म्हणजे जर तिथे वाढलेल्या लोकसंख्येला राहायला घर नसतील, प्यायला पुरेसे पाणी नसेल, तर फक्त वृद्धीचा काय उपयोग? विकास मोजण्याचा आधार काय? त्या शहरात किती लोकसंख्या पिण्याचे पाणी उपलब्ध झाले, किंवा किती मुले शाळेत येऊ लागली आहेत, किंवा कुठल्या शहरातील लोक अधिक आनंदी आहेत? वृद्धी म्हणजे विकास नव्हे. मग विकास मोजावा तरी कसा? बरीच दशके एखाद्या देशाचा विकास फक्त त्या देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नावरून मोजला जायचा. म्हणजे जेवढी मोठी अर्थव्यवस्था तेवढा तो देश विकसित समजला जायचा. म्हणजे पण याचा अर्थ असा होत नाही की त्या देशातील लोकसंख्या तिथल्या जीवनाच्या गुणवत्तेमुळे समाधानी आहे. खरं म्हणजे विकासाचा संबंध लोकसंख्येचं जीवनमान म्हणा, जीवनाची गुणवत्ता म्हणा, तिथे मिळणाऱ्या संधी आणि स्वातंत्र्यावर अवलंबून असते. म्हणजे 1980 ते 90च्या दशकात महबूब अल हक आणि अमर्त्य सेन यांनी मानवी विकास निर्देशांक ही संकल्पना मांडली. या संकल्पनेवर आधारित मानव विकास निर्देशांक दरवर्षी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम म्हणजे UNDP मार्फत प्रकाशित केला जातो. अशा प्रकारे तक्त्यात दिलेले देशाच्या मानवी विकास निर्देशांकावर एक टीप आपण लिहिणार आहोत. तिथं मानवी विकास निर्देशांक क्रमवार दिलेले आहेत, त्यांचं देशाची नावे दिलेली आहेत. मानवी विकास निर्देशांक आणि विकासाचा स्तर सांगितलेला आहे. एक आहे नॉर्वे आहे, 0.949 आहे, ते अतिउच्च आहे. तर 2 आहे ऑस्ट्रेलिया, ते 0.939 आहे, ते पण अतिउच्च आहे. 2 आहे स्वित्झर्लंड आहे, ते 0.939 आहे, ते पण अति उच्च आहे. अशा प्रकारे जर्मनी म्हणा, डेन्मार्क म्हणा, युनायटेड किंगडम म्हणा, जपान, श्रीलंका, ब्राझील म्हणा, ह्यासारख्या देशामध्ये मानवी विकास निर्देशांकांचं प्रमाण आणि ते विकासाचा स्तर उच्च आहे, मध्यम आहे, निम्न आहे ह्याविषयी आपल्याला माहिती पाहता येतं. आता मानवी विकास निर्देशांक म्हणजे नेमकं काय? आंतरराष्ट्रीय आर्थिक विकासासाठी संबंधित मानवी स्थितीचा अभ्यास हा मानवी विकास निर्देशांक मानला जातो. केवळ आर्थिक सुबत्ता म्हणजे विकास नव्हे हा विचार आता सर्वमान्य झालेला आहे. हा विचार केवळ व्यक्ती सापेक्षच नव्हे तर तो प्रदेश किंवा राष्ट्रासापेक्षही आहे. प्रादेशिक विकास मापदंडात मानवी विकास निर्देशांक या निकषांचा समावेश केला जातो. हा निर्देशांक ठरविताना प्रामुख्याने 3 निकष विचारात घेतले जातात. आर्थिक निकष, सरासरी राहणीमान म्हणा, आरोग्य, अपेक्षित आयुर्मान म्हणा,
शिक्षण, शैक्षणिक कालावधी म्हणा, अशा प्रकारे मानवी विकास निर्देशांकाचे मूल्य 0 ते 1 या दरम्यान असते. अतिविकसित प्रदेशाचा निर्देशांक 1च्या जवळ असतो तर प्रदेशातील प्रगतीचे मान जसजसं कमी असेल तसतसा हा निर्देशांक कमी कमी होत जातो. म्हणजे एखाद्या प्रदेशात विकास अगदीच कमी असला तर निर्देशांक 0च्या जवळ असतो. अशा प्रकारे बघा, अशा प्रकारे महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता त्यांनी सांगितलेली आहे. आता पुढचा पॉइंट आहे महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता आणि त्याचे भौगोलिक स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत. बघा, भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये महाराष्ट्रातील जिल्हानिहाय लोकसंख्येचा घनतेचा विचार करता खालील बाबी लक्षात येतात. महाराष्ट्राच्या पूर्व भागातील जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येची घनता कमी असून पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे. म्हणजे लोकसंख्येच्या घनतेवर औद्योगिकरण व नागरीकरणाचा प्रभाव जास्त आहे. म्हणजे त्यामुळे मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर जिल्हा, ठाणे, पूर्वीचा पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता ही काय आहे? जास्त आहे. म्हणजे नागपूर, नाशिक, अहमदनगर इत्यादी जिल्ह्यात लोकसंख्येची घनता मध्यम आहे. पर्जन्य छायेच्या प्रदेशातील जिल्हे व अतिपूर्वेकडील घनदाट वने असलेल्या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येची घनता ही काय आहे? कमी आहे. म्हणून आता माहीत आहे का तुम्हाला म्हणून काही ॲडिशनल माहिती सुद्धा इथे दिलेल्या आहेत. लोकसंख्येशी निगडीत विविध घटकाची माहिती आपल्याला प्रत्यक्ष सर्वेक्षणातून मिळते. म्हणजे सर्वच देशांमध्ये असे सर्वेक्षण केले जाते. या सर्वेक्षणाला जनगणना असे म्हणतात. म्हणजे भारतात हे सर्वेक्षण दर 10 वर्षांनी दशकारंभी होते. या आधीचे सर्वेक्षण 2011 साली झाले. म्हणजे या सर्वेक्षणातून प्राप्त झालेल्या सांख्यिकीय माहितीचा उपयोग वर्गीकरण, आलेखाद्वारे सादरीकरण, तुलना, नियोजन इत्यादी महत्त्वाच्या कामासाठी करतात. अशा प्रकारे इथं पहा, जमते वर्गामध्ये सुद्धा भारतात गेल्या 2 दशकात कुटुंबातील सदस्य संख्या कमी होत गेली तरीही देशाची लोकसंख्या वाढत आहे. असं का झाले असावे ते शोधा. इथं जॉईंट फॅमिली दिलेल्या आहेत, इथं त्याच्यापेक्षा छोटीशी फॅमिली दिलेल्या आहेत, इथं त्याच्यापेक्षा छोटीशी फॅमिली दिलेली आहेत. म्हणजे विभक्त कुटुंब पद्धतीचे प्रमाण जास्त झाल्यामुळे सुद्धा काय होतं? लोकसंख्या वाढण्याची शक्यता असतं. कौटुंबिक मध्ये काहीतरी तंटा होऊन लवकरात लवकर ते वेगळं झालं की काय होतं? त्यामुळे लोकसंख्या वाढते. कुटुंबाची संख्या कमी झाली तरी पण लोकसंख्येच्या प्रमाणात कुटुंबामध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या जरी कमी झाली तरी लोकसंख्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे काय होतं? लोकसंख्या ही वाढण्याची शक्यता असते. अशा प्रकारे इथे आपला प्रकरण संपतो. आणि अशाच प्रकारे तुम्ही व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा. पुढच्या तासाला घेऊ, म्हणजे पुढचा पाठ पुढच्या तासाला घेऊया. नमस्कार.